नमस्कार शेतकरी मित्रांनो, खरीपाचा हंगाम संपला आणि आता सर्वांचे डोळे पीक विम्याच्या रकमेकडे लागलेले आहेत. पीक विमा नक्की कधी येणार हा प्रश्न तुम्हालाही पडला का? तर आता राज्य शासनाकडून एक सकारात्मक बातमी समोर आलेली आहे. विम्याच्या प्रक्रियेला वेळ लागलेला असून पैसे मिळण्याची संभावना तारीख आता स्पष्ट होत आहे. काय आहे हा नवीन शासन निर्णय आणि याचा तुम्हाला कसा फायदा होईल, आता बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून. सध्या राज्यात रब्बीची तयारी सुरू झालेली आहे, तरी प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात एकच प्रश्न घर करून आहे. माझा खरीपाचा पीक विमा कधी जमा होणार? आज 19 डिसेंबर 2025 राज्य शासनाकडून या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. पीक विमा वाटपाच्या प्रक्रियेतील एक मोठा अडथळा आता दूर झाला आहे, असे म्हणायला पण हरकत नाही. तर शेतकरी मित्रांनो, मग शेतकऱ्यांना पैसे कधी मिळणार? मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रातील सोयाबीन, मूग, उडीद आणि मका यासारख्या प्रमुख पिकांची उत्पादनाची आकडेवारी आता शासनाकडे जमा केली जात आहे. इथून पुढे आता प्रक्रिया कशी असेल, तर आता डेटा सबमिश साधारणपणे आता 20 ते 30 डिसेंबरपर्यंत ही पिके उत्पादनाची आकडेवारी विमा कंपन्यांना अधिकृतपणे सोपवली जात आहे. तर आता कालावधी एकदा हा अपडेट कंपन्यांच्या हातात की इथून पुढे 21 दिवसांचा आठवड्याचा कालावधी त्यांना क्लेम प्रोत्साहित करण्यासाठी मिळतो. संभावना तारीख या गुंतवणुकीनुसार जर 30 डिसेंबरपर्यंत कंपन्यांना डेटा मिळालेला असला तर 21. तर शेतकरी मित्रांनो, उशीर झाल्यास काय? केंद्रीय कृषी मंत्र्यांनी दिलेल्या निदर्शनानुसार जर विमा कंपन्यांनी आकडेवारी मिळवल्यानंतर 21 दिवसांच्या वर वेळ लागला तर त्यांना 12% व्याजासह रक्कम शेतकऱ्यांना द्यावी लागेल. त्यामुळे कंपन्या आता तर शेतकरी मित्रांनो, आता गाडी रुळावर आली आहे एवढे नक्की. ज्या महसूल मंडळात नुकसान झाले आहे त्यांचे यादी आणि आकडेवारी अशी आहे समोर आलेली येईल. तर आता समोर आलेली आहे तशी आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, माहितीच्या शासन निर्णय GR पाहण्यासाठी आपण महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता. तर शेतकरी मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.